आज लोधा आमारा ज्येष्ठ नागरिक संघ हास्य परिवार 5वा वर्धापन दिन सोहळा. मी आली तेव्हा इथे बसली, सुंदर असा डान्स बघितला आणि बरंच काय ऐकायला मिळालं. मग असं वाटतं कधी हातात माईक मिळतं, कधी बोलते मी. पण लोधा आमारा इथे आले का ते माझं माहेर घर आहे आणि मग मी बोलणार नाही म्हणजे कसं होणार? आणि कधी माईक हातात येतं आणि मी कधी बोलते असं वाटतं. कारण असं वाटतं मी शाळेत कुठेतरी कार्यक्रमाला बसले आणि छोटी मुलं इथे डान्स करतायत. वाटलं नाही का तुम्हाला असं काय? एकाची कंबर अशी होत होती, एकाचा पाय असा होत होता. वाटलं नाही का वेगळं? सेम झालं का असं डान्स? कोणाचा हात इकडे, कोणाचा पाय इकडे. मज्जा आली बघायला. पण छान छान झाला डान्स. मी बऱ्याच गोष्टी मिस केल्या, नाहीतर इथे अनुभव सांगितले असं सगळ्या गोष्टी. पण शेवटचा एक मेन डान्स पाहायला मिळाला मला आणि ते पण गणपती बाप्पाचं आणि खरंच छान झाला. कारण लोधा आम्हाला इतका पॉझिटिव्ह आहे ना, का इथे इतकी पॉझिटिव्ह मिळत असते, की आम्हाला आज तुम्ही जो आशीर्वाद दिलाय, आज मी 25,000 मतांनी निवडून आलेली आहे. खाऊन नाहीये, हे तुमच्यामुळे निवडून आलेली आहे मी. आणि तुम्ही दिलेला आशीर्वाद आहे हा भोईर परिवाराला. आणि तिसरी टर्म आहे, मला तुम्ही सेवा करण्याची जी संधी मिळालेली आहे मला. आणि खरंच मनापासून तुमचा शतशः आभार आहे, की हा भोईर परिवाराला तुम्ही पुन्हा निवडून दिलेलं आहे आणि पुन्हा सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. आणि ती संधी आम्ही सोडणार नाही. भांडण करून घ्या आमच्याकडून काम. जबरदस्तीने फोन करत राहा, आम्हाला बोलवत राहा, आम्ही येत राहू. आणि दिलगिरी व्यक्त करते की नानांनी दादा आले नाहीत. ते थोडं सर्वे आमचं आहे शहापूरला आणि तिकडे कामानिमित्त त्यांना अर्जंट बोलवलं. सरकारी सगळं कामं होती. त्याच्यामुळे जाणं खूप भाग होतं, म्हणून त्यांना जायला लागलं. त्याच्यामुळे अर्जंट असल्यामुळे त्यांना येणं जमलं नाही आहे. मी नक्कीच नाना आणि दादा तुमचं निरोप देईन. मी एवढं सांगेन, ट्रॉफी ठेवा तशी. तुमचा कार्यक्रम असतो वाढदिवसाचा दर महिन्याला, तेव्हा नानांना बोलवा. नाना नक्की येतील आणि ह्या कार्यक्रमाला तुमची शोभा वाढवतील. आणि आज लोधा आमारामध्ये इतका कार्यक्रम सुंदर. मी आता बसल्या बसल्या एक विचार करत होती. ज्यावेळेस आता करोना होता म्हणून आपलं ते नगरसेवक पद नव्हतं आपलं, पण आता पुन्हा आम्ही निवडून आलो. मग आता पुन्हा आपले ठाणा गौरव पुरस्कार चालू होतील. मग लोधा आमारामध्ये किती पुरस्कार द्यावे लागतील हा विचार करत होते. सगळेच कलाकार आहेत, सगळेच उत्साह आहेत. म्हणजे सगळ्यांना जितके जितके म्हणजे मला डॉक्टर्स म्हणा किंवा आताच आपल्या कुठे गेल्या आता छोटी रश्मी आणि तिला म्हणजे सगळ्याच आहेत. म्हणजे लोधा आमारामध्ये कुठलीच गोष्टीची कमतरता नाही आहे. सगळे पुरस्कार मला वाटते लोधा आमारामध्येच जातील जास्तीत जास्त. कारण इतके सगळे कलाकार या लोधा आमारामध्ये आहेत. म्हणतात ना, की खरंच लोधा आमार इतकं सुंदर काम, की जसं आपण काजू कितीही छान असले, पण कांदे पोह्यामध्ये शेंगदाणे नसले तर मजा येत नाही. तसंच त्याचप्रमाणे शेजारीण किती सुंदर असली तर बायकोशिवाय मजा येत नाही. आणि लोधा आमारा कितीही सुंदर असला तर ज्येष्ठ नागरिकाशिवाय मजा येत नाही. ज्येष्ठ नागरिक पाहिजे. आणि माझा आवडता विषय ज्येष्ठ नागरिक. खरं सांगते, मला खूप बोलायला आवडतं. कारण ना यंग जनरेशन ऐकत नाही हो तुमच्यासारखी. ते कंटाळतात. बापरे, आता पाहुणे आले, आता काय लक्ष देणार आमच्याकडे, ह्यांच्या काय भाषणं ऐकायची. पण तुम्ही खूप छान आहात, तुम्ही मनापासून ऐकताय, मग बोलायला मजा येते. मग मला पण बोलायला मजा येते का? तर तुम्ही मनापासून आम्हाला ऐकता आणि आम्ही तुम्हाला मनापासून ऐकतो. कारण हेच खरं प्रेम आहे. ही पिढी होती हो दुसरी. आता आपली म्हणजे शेवटची पिढी आहे आपली. तर कारण आताचं यंग जनरेशन आहे, त्यांना मोबाईल पाहिजे, लॅपटॉप पाहिजे, सगळं फास्ट आहे. त्यांना वेळ नाही हे ऐकण्यासाठी. त्यांना फक्त हातामधले काय आहे ते बघायचं, मोबाईलमध्ये तेच असतं. आपला पिक्चर असू दे, जेवण असलं तरी जेवणाचा स्वाद घेतात का हो? हातात एक मोबाईल आहे. बघा न्यूजवर तुम्ही काय काय ऐकत असाल. आता विचित्र अशा घटना घडतात. म्हणजे माणसांचं जीवन काहीच राहिलं नाही. थोडंसं म्हणजे काय प्रेम राहिलेलंच नाही आहे कुठल्या गोष्टीमध्ये. अशा अनेक घटना घडत आहेत. पण आता खरंच या जुन्या पिढीमध्ये बोलणं फार महत्त्वाचं आहे. आपण बोलतोय कमी, मुलांशी कमी बोलतोय. आपण घरामध्ये एकत्र वावरायचं कमी झालेलं आहोत. आपल्याला मला माहिती आहे, आपण नातवंडांना पण एकत्र घेऊन जर आपण जेवायला पूर्वी बसत होतो, एकमेकांशी गप्पा मारत होतो, ते काय राहिले नाही. आपापल्या एकेमेका रूममध्ये जातात, आपले गप्पा मारतात. पण तसं नको आहे आता. सगळ्यांनी पुन्हा एक जसे आपण आपल्याला जुने गाणे ऐकायला फार छान वाटतात. नवीन गाणं ऐकायला आपल्याला मजा येत नाही आता. आपल्याला आपण अंताक्षरी खेळा बघा, नवीन गाणे आठवेल का हो? अजिबात नाही आठवत. आपल्याला जुनेच गाणे आठवा, जे आपल्या मुखामध्ये येत असतात, आपल्या जिभेवर येत असतात. तसं असं वाटतं की आता पुन्हा ह्या नवीन पिढीला पुन्हा आता जागृत करणं फार गरजेचं आहे. बोलणं फार गरजेचं आहे. तुमचं प्रेम वगैरे हे माहिती आहे तुम्हाला आता, की हल्ली प्रेम म्हणजे काय, आता खरं आहे की खोटं आहे हे पण भीती वाटायला लागलेली आहे. म्हणून आज सगळ्यांनी एकत्र असा ज्येष्ठ नागरिक संघ जो तयार केलेला आहे, जो लोधा आमाराला,
मी तर खरंच सांगेन की आताच माझं कौतुक करत होते तुम्ही भरपूर कौतुक केलं, ऐकलं, फार धन्यवाद. लेकीला कौतुकाची गरज नसते हो, आशीर्वादाची गरज असते. कारण मी ह्या लोधा आमाराची लेक आहे आणि मला कौतुकाची गरज नाही आहे, कारण मला फार कौतुक तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिलेला आहे. आज सांगायची गोष्ट म्हणजे एक गोष्ट सांगायची राहिली की ज्यावेळेस मी स्वप्नाली लाड एव्हरेस्टमध्ये जी मुलगी होती ती रिक्षातून TCSमध्ये कामाला होती. ती कामावरनं घरी चालेल 9-9:30च्या सुमारास. तिला रिक्षावाल्यानी आपल्या प्रभाग समितीमधनं लेफ्ट घ्यायचं तर घेतलं नाही. त्यांनी सरळ घेतली आणि तिने गाडीतून जंप मारली का तिला ढकलली दिली माहिती नाही रिक्षातून. मग ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. तिला मी ऑफिसमध्ये जाता पाहिलं, लोकं जमली होती, पण तिला कोणी उचललं नाही. मी उचलली, माझ्या मांडीवर घेतली आणि तिला मी हॉस्पिटल गाठलं, ज्युपिटर हॉस्पिटलला नेलं. 3 महिने कोमात होती. 3 महिने ती म्हणजे डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की मुलगी गेलेलीच आहे. कारण मी ज्यावेळेस तिला ॲम्ब्युलन्समध्ये नेत होती तेव्हा डॉक्टर म्हणाले तिच्या रक्तवाहिन्या सगळं थांबलेलं आहे, तोंडातून नाकातून जो येत होता तो पूर्ण थांबलेला आहे, मुलगी नाही. मी त्यांना सांगितलं नाही, तुम्ही प्रयत्न करा ॲम्ब्युलन्समध्ये. मुलीला मी घट्ट पकडून ठेवली, तिला पंपिंग केलं आणि ती मुलगी पुन्हा डॉक्टरला जेवढं सांगितलं तुम्ही जितकं पंपिंग करता तेवढं पंपिंग करा, मी तिला पकडून ठेवते. मुलगी मुलगी पुन्हा बाहेर आली आणि आम्ही ज्युपिटर गाठलं. साहेब तिथे पोहोचले आणि डॉक्टरांना आम्ही इमिजिएटली पुरंदरे डॉक्टर आहेत तिकडचे सगळ्यात मोठे, ते आले. त्याने ऑपरेट केलं आणि 3 महिने कोमामध्ये असताना 6 महिने मुलगी हॉस्पिटलमध्येच होती ज्युपिटरला. डॉक्टरनी तिला वाचवली. आज ती मुलगी छान झाली. तिचं लग्न गेल्या वर्षी झालं. आता तिला छानशी मुलगी झाली. लंडनला असते ती. 8 दिवसापूर्वी छानशी मुलगी झाली. म्हणजे असं वाटतं कुठेतरी चांगलं काम केलं, परमेश्वराने कुठेतरी पाठवलं आणि त्या मुलीचा जीव वाचवला, तिचं कन्यादान केलं. आणि आता परवाच फोन म्हणजे गेल्या हप्त्यात फोन आला का तिला छानशी गोड मुलगी झाली. ती मुलगी लंडनला असते. तिचे मिस्टर पण लंडनला असते. म्हणजे अशी म्हणतात ना, आपली धनसंपत्ती हे आपलं आपलं कर्म नाही आहे हो. हे जी सेवा करतो ना ते आपण कर्म आहे. म्हणतात ना बघा सत्य आहे. जे सत्य आहे ते म्हणतात ना, तुमच्या तिजोरीमध्ये कितीही पैसा धनसंपत्ती असू दे त्याचा काही उपयोग नाही. पण सेवा करणं आणि लोकांचं कार्य करणं ही खरी पुण्याई आहे. ती आम्हाला आज लाभलेली आहे. आणि आज लोधा आमारामध्ये आज जो तुमचं प्रेम आम्हाला मिळत आहे, खरंच मनापासून मी धन्य झालेली आहे की असेच तुम्ही कार्यक्रम करत राहा. हा भोईर पोरं एका ताकदीने तुमच्या मागे नक्कीच उभं राहील. ही नक्की घाई देईल. कधीही रात्र अपरात्री संजय भोयर असू दे, देवराम भोयर असू दे, मी उषा भोयर आहे, सपना भोयर, कधीही फोन करा. आम्ही तुमच्यासाठी कधीही आहोत, कधीही फोन करा. आणि आज जो कार्यक्रम तुम्ही नियोजन केलेला आहे, छान असे डान्स झालेले आहेत. ज्येष्ठ नागरिकांचं म्हणजे म्हटलं का ज्येष्ठ बोलायचंच नाही, सॉरी. कारण तुम्ही यंग जनरेशन आहात. तुम्ही इतके सुंदर इथे डान्स केलेले आहात. आणि खरंच पुढच्या वेळेस ह्याच्यापेक्षा सुंदर असा कार्यक्रम झाला पाहिजे. आम्ही आहोत तुमच्या जोडीला. आणि नाना दादा नक्कीच येतील, एवढी घाई नक्कीच येईल. आणि इतकं म्हणजे मला वाटतं तुम्ही 5 वाजल्यापासून इथे बसलेला आहात. मी पण 2-3 कार्यक्रमाला पाणी भरलं होतं म्हणून नगरमध्ये सगळीकडे पाण्यामध्ये उतरले होते. कारण पाऊस बरसतोय भरपूर. आपण 1 महिन्यापासून वाट बघत होतो. तो आला राजा आणि आपल्याला सगळ्यांना चिंब करून गेलेला आहे. आणि सगळीकडे मला वाटते जे नगर असते तिथे पाणी भरलं जातं, कारण नाळे वगैरे आहेत. मग तिथे आम्हाला जावं लागतं. कारण लोकांनी दिलेली जी आम्हाला निवडून दिलेली आहे ती सेवा करणं फार जरुरी आहे. पण तुमच्यासारखी प्रेम करणारे अशी जास्त लोकं नसतात, थोडक्यात असतात. ती म्हणजे लोधा आमाराची लोकं फार प्रेम करत असतात. आणि असंच प्रेम आम्ही ह्या ह्याच्यामध्ये आमच्या हृदयात जपून ठेवणार आहोत. आणि असेच कार्यक्रम करत राहा, हसत राहा, मस्त राहा. आयुष्य सुंदर आहे, सुंदर आहे म्हणजे सुंदर जगायचं आहे. परत परमेश्वर आयुष्य देणार नाही, एकदाच देतो. त्याचं चीज करा. जेवढं एन्जॉय करता तेवढं करा. जेवढं नाचता येईल तेवढं नाचत राहा. जेवढं गाता येईल तेवढं गात राहा. कारण बोलणारे सगळेच असतात. आता का हे वय आहे का नाचायचं, मग का नाही नाचायचं? वयच तर आहे. वयाला कुठलीच मर्यादा नसते. जेवढं आयुष्यात एन्जॉय करता येईल तेवढं करत राहायचं. मैत्रीण जपून ठेवायचं. मैत्रीण आपल्याला एक पॉझिटिव्ह देतं. आपण जेव्हा मैत्रिणीमध्ये राहतो ना तेव्हा आपल्याला पॉझिटिव्ह येते. घरात फॅमिलीमध्ये असतो, पण जितकं आपण मैत्रिणीमध्ये राबवतो ना तितकी मजा नसते हो. खरंच मला पण तो खूप अनुभव आहे. घरी पण आम्ही जातो थकून बागून, बोलायला वेळ नसतो. पण जेव्हा एकत्र मैत्री येतो ना ती खरी मजा असते. आणि खरंच ते मजा वेगळी आहे. ती सोडू नका. रुसवे भाजवे सोडून द्या. काहीच मनामध्ये घेऊ नका. मैत्रीण जपण्याचा प्रयत्न करा. आपण मुलांबाळांसाठी नातवंडाचे खूप वेळ दिलेला आहे, पण आता स्वतःची वेळ आली. स्वतःला वेळ द्या, फार गरजेचं आहे. आणि आयुष्यामध्ये जगत राहा छानचं, की तुम्हाला खूप खूप उदंड आयुष्य लाभो ही देवाचरणी प्रार्थना करते आणि सगळ्यांना शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद ताई, मार्गदर्शन चांगलं केलं. ताई आमची एक लोढा आम्हालातर्फे आता विनंती आहे, सगळ्यांच्या समोर विनंती मांडतो मी.
ह्या मागचा नाला आहे ना नाला, त्या नाल्याचं पाणी नेहमी भरतं. हा मागच्या वेळेला हा एवढं इथं पाणी भरलं होतं. त्या नाल्याला भिंत झाली तर दोन्ही बाजूने चांगलं होईल. ती एक विनंती आम्ही करतो, जरा ती मागणी करा. म्हणजे बजेटमध्ये मंजूर झाली तर पावसाच्या नंतर ते बांधकाम चालू होईल ते.